राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणी मी आहे आणि तिथून काही अंतरावर काही नागरिक होते ज्यांनी प्रत्यक्ष हा अपघात पाहिला आणि इतकंच नाही तर सुरुवातीला सर्वात आधी मदतीला जे धावले त्यापैकी काही नागरिक माझ्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात, त्यांनी नेमकं काय पाहिलं आणि नेमकं काय घडलं होतं हे त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मावशी, तुमचं नाव सांगा मला आधी आणि नेमकं किती वाजता घडला हा प्रकार, तुम्ही काय पाहिलं? अनिता राहुल आठवळे। बरं, पावणे 9 वाजता ही घटना घडली। पोरं शाळेत जायच्या टायमिंगला ती विमान असं आलं, गरकुनी एक कल्टी खाल्ली आणि स्लोच होतं पण गरकुनी फिरलं, खाली आलं बरोबर एका दगडावर टचलं की बारच झाला, जी मोठा भडका झाला। पुढे पळेपर्यंत ती पार्ट होते विमानाचे ते आमच्या भोवतानी सगळं पडायला लागलं। मी मोठ्याने आरडली खिरकात की मुलगा आणि मालक आमचे दोघंही पळत आले। मुलगा हे असा पळत आग कशी जायला लागला, मी मोठे नारळली जाऊ नको थांब। मग विमानतळातली आले ते लोक, त्यांनी जावलं पण इतकं काही जू शकले नाहीत ते बी। मग ज्या 2 बॉड्या साईडला पडल्या होत्या मग ते जेव्हा पाणी नेऊन बादलीने पाणी टाकलं बॉड्या ते गार केलं थंड आणि अँब्युलन्स आली, फोन केले की अँब्युलन्स आली की त्यात भरून 2 दिल्या, नंतरच्या आग विझवल्या आणि बॉड्या काढल्या। विमानात एकूण किती लोक? बँकेत नेलं त्यात गुंडळून मग तोपर्यंत लोक गोळाच झाले ना। ओके, पण माहित नव्हतं दादाच आहेत म्हणून त्यात आम्हाला कुणाला कल्पना सकट नव्हती की आता दादांच्या सभेत आम्ही शेतीत काम करतो त्यामुळे आम्ही काही एवढं लक्ष देत नाहीत, पण दादा जे याच्यात हे आम्हाला माहिती ना। ज्या टायमिंगला ऐकलं त्या टायमिंगला आम्हाला असा धक्का बसल्यागत झाला। अजून आम्ही पाणी सकट पिलो नाही, ही गोष्ट आहे। अजून आम्हाला पाणी सकट नाही कारण ही दुर्दैवाने लय वाईट घडलेलं आहे। बारामतीची शान गेली आहे, गोजबाईची शान गेल्यासारखं आहे दादांची। पण मग हे दादाच आहेत हे तुम्हाला कधी माहित पडलं? नाही, लोक आले ना ते स्वागतासाठी तर थांबली होती, सभेला येणारे ते लगेच आले ना पटीने, धावपटी असल्यामुळे लगेच आले। ते आले की म्हणले हे दादा यायचं होतं, काय पोलिसही आली होती तिथं। मग ते म्हणले दादा यायचं होतं, पण कोणचं दादा आहेत हे कुणालाच माहिती नाही। त्या बोड्या ओळखूच शकत नव्हतं। किती बॉड्या पडल्या होत्या खाली आणि अजून काय काय घडलं, तुम्ही काय काय पाहिलं इथं? काही नाही, साईडला 2 बॉड्या पडल्या होत्या आणि आतून काढलेल्या आम्हाला पाहताच आल्या नाहीत कारण आम्ही घाबरूनच गेलो। ते 2 बॉड्या इजून बघूनच घाबरून गेलो। मग आतून लोक गोळा झाली त्यामुळे किती काढल्या काय त्याचा अंदाजच लागला नाही। 4 होते म्हणतात, 4 काढून मग पटवून त्यांना लगेच हॉस्पिटलला नेलं। तुम्ही काय झालं, किती वाजता तुम्ही जेव्हा हे अपघात घडला तुम्हाला कसं माहित पडलं की या ठिकाणी विमान पडलं म्हणून? ती गावातूनच विमान असं खाली असं घर्षण होत आलं होतं। लहान मुलं पण म्हणायची विमान धरा, आता लहान मुलांना काय कळणार आहे एवढं, पण ती सगळीच लोक म्हणत होती विमान कुठंतरी पडणार आहे कारण गावातूनच विमान असं खाली पूर्ण घर्षण करत आलं होतं थोडेफार असं अंतरावरच। मग असं विमान गेलं तिकडे रेल्वे गेट कडून, तिथून फेरी घेतली आणि इथं ती थांबणारच होतं, असं लँडिंग साठी उतरणार होतं पण ती वर जाऊच शकलं नाही, ती खालीच धडकलं, जमिनीवरतीच गिरकी खाल्ली आणि अग्नीचा स्फोट घेतला। अग्नीचा स्फोट घेतल्याबरोबर त्यातली 2 जण होती ती दुईकडे पडली अशी साईडला, विमानापासून चांगली लांब अंतरावर पडली, पण ती पूर्ण बॉड्या अशा फुगलेल्या होत्या, पांढऱ्याशी पद्धत होता आणि त्यांचं चेहरं पण ओळखू येत नव्हतं। मग कोण आहे ते असं, मग आम्ही पाणी नेलं पण आम्ही काहीच करू शकत नव्हते, ती अग्नीच लई होती मोठी। ओके, तुम्ही इथून ब्लँकेट पाणी इथून घेऊन गेला तेव्हा टाकायचा प्रयत्न केला तोपर्यंत पोलीस पण आले, त्यांनी पण पाणी घेतलं पण काही असा उपयोग झाला नाही कारण त्या बॉड्या जाग्यावर झाल्या तर विमानाचा लई स्फोट होता। अर्धा पाऊण तास ती अग्नी चालू होती। अर्धा पाऊण तास तुमच्या डोळ्यासमोर आम्ही पाहिली। अच्छा, मग तुम्ही जवळ गेला, तुम्ही घाबरलात काय? घाबरला, पण ती स्फोट व्हायचा ना, आवाज यायचा, एक पार्ट असं उडून पडत होतं त्याचं, त्यामुळे कुणीच काय करू शकत नव्हतं। मग ती बॉड्या उचलल्या, अँब्युलन्स आणल्यानंतर त्या बॉड्या नेल्यानंतर ती जास्त गाड्या आल्या, निजावल्यानंतर ट्रॅक्टरने ती दावी बांधून ती पार्ट एक काढलं आणि त्यातली माणसं काढली। ओके, मग त्याच्यामध्ये अजित पवार होते हे तुम्हाला कधी कसं केव्हा कळलं? जेव्हा कळलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं, काय भावना होत्या? आम्हाला माहित नव्हतं दादा, पण आम्ही वाचवण्याचा सगळ्यांनाच प्रयत्न केला, पण ज्यावेळी ते मोबाईलवरून मेसेज यायला की अशी घटना झाली त्यावेळेस आम्हाला खूप धक्का बसला होता। ओके, तर आपण पाहू शकता हे ज्या ठिकाणी राहतात तिथून अवघ्या 100 मीटर अंतरावर खरं तर हा विमानाचा अपघात झाला आहे आणि हे त्याचे प्रत्यक्षदर्शी आहेत। यांनी सांगितलं म्हणजे विमान खाली पडत असताना तुम्ही पाहिलं? हा, ह्या पण बाहेर होत्या, इथूनच असं चाललं होतं, गिरक्या घेत्या घरापासून पार्ट पडलेले होते तिथं ही झाल्यानंतर त्याचा धडकल्यानंतर, आणि मग नंतर स्फोट घेतला त्याने। किती मोठा स्फोट झाला, त्याचा आवाज खूप मोठा होता, लय मोठा होता, असा भडका, ही झाडापेक्षा उंच स्फोट होता त्याचा, असा जाळ निसता भडका उठला होता। तुम्ही सुद्धा बाहेर होता जेव्हा हे विमान खाली पडलं तेव्हा? आम्ही सगळे बाहेरच रोडवरच होतो आम्ही। ओके, सगळे रोड उभे होते, रोडवर पोरं शाळेत गेली होती, नेमकं पोरं हालून गेली की आपण लगेच येतो का? ती इमान मोठा, मी म्हणलं कोणतरी आलं, मग ती घर कुणी फिरलं तशी म्हणते,
की खालीच येऊन टचलं दगडावरती. आणि सगळे पार्ट इकडे तिकडे पडले. हा. पार्ट आमच्या भोवतांनी सगळ्यात पहिला आम्ही रस्ते होतो का रस्त्याच्या अजून कडेने पार्ट पडलेला आहे. ओके, मग तुम्ही घाबरला असाल, पळाला असाल. घाबरलो ना आम्ही सगळे पळालो होतो की बघायसाठी पण घाबरले पण काहीच करू शकत नव्हतं आगे पुढे ना. मग हे ब्लँकेट आणि पाणी घेऊन तुम्ही कधी गेला तिकडे? नंतर आम्ही आम्ही जाऊया नंतर झाल्यानंतर मग ती त्यातलं काढल्यानंतर हो. बॉडी काढल्यानंतर मग पोलिसांनी मागितल्यानंतर आम्ही निघून दिलं. त्यांनी त्यात हे केलं आणि गाडीमध्ये टाकून नेलं. ओके, तर आपण पाहू शकता बारामतीत आज जो अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला, त्या विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झालाय. आणि ज्या ठिकाणी हा अपघात घडला तिथून काही मीटर अंतरावर या महिलांची घरं आहेत. आणि जेव्हा विमान प्रत्यक्ष खाली कोसळत होतं तेव्हा हे सर्व एका ठिकाणी म्हणजे घराच्या सुरक्षित अंतरावर पाहून उभे राहून हे सर्व पाहत होते. यांच्या डोळ्यासमोर हे विमान खरं तर खाली कोसळलं आणि त्यानंतर मदत करण्यासाठी हे सर्व नागरिक जे आहेत त्या विमानाच्या जवळपास जाऊन पोहोचले. आणि तेव्हा सुद्धा या विमानाचे पार्ट्स, वेगवेगळे पार्ट्स जे आहेत ते या महिलांच्या आजूबाजूला पडले होते असं यांचं म्हणणं आहे. आणि यांनी सुद्धा ब्लँकेट घेऊन, पाणी घेऊन मदतीला धावण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर विमानात जे प्रवासी होते त्यांचे मृतदेह अक्षरशः पडल्याचं यांनी पाहिलं. आणि त्यानंतर पोलीस आले आणि नंतर पुढे बचाव कार्य सुरू झालं. मात्र दुर्दैवानं या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झालाय. बारामतीहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.